काय बनवते? ओळख काय बनवू, काय बनवणार असेल मी? ओळख. का पिझ्झा? नाही, मग तुला पास्ता आवडतो आणि मी कधीच बनवलेला नाहीये, जबरदस्त स्पेशल मॅक्रोनी पास्ता. ये कसं काय बाबू? चला आपण एक नंबर बाय. ह्याच्यात थोडंसं मीठ, थोडंसं ऑइल, वाव, शिमला मिरची एक नंबर. मी कधीच हा पास्ता बनवलेला नाही आणि खाल्लेला पण नाहीये. आणि मी मॅगी पण नव्हती खात, हे किशोरमुळे खायला लागली. ती पण एकदम स्पायसीवाली मॅगी मला आवडते, ते पण थोडीशीच खाते, जास्त नाही. पण ती एवढीशी पण मी नव्हती खात. किशोरला आवडते आणि त्याला बनवून द्यायची, तर मला पण एक दिवशी वाटलं खायला, तर मी खाल्लं. आणि पास्ता पण मी अजूनपर्यंत एवढी मोठी झाली खाल्लेला नाही आहे. नवऱ्याला आवडतोय म्हणून मी आता बनवते त्याच्यासाठी, म्हणून मी आता खाऊन बघणार आहे मला आवडतोय का. पाच मिनिटं शिजायला ठेवते. पास्ता मस्तपैकी झालेला आहे, शिजलेला आहे. आता आपण मस्त काढून घेऊया. थोडंसं ऑइल, थोडंसं बटर, मस्तपैकी पहिला मिरची आणि कांदा टाकूया. सगळं टोमॅटो आणि शिमला मिरची सगळं टाकून मस्त लालसर भाजून घ्यायचंय. ह्याच्यात कॉर्न्स पण टाकते मी. दोन 3 मिनिटं हे वाफेवर ठेवते. पास्ता टाकून घेऊया याच्यात. थोडासा टॅमॅटो केचप, पिझ्झा पास्ता सॉस. थोडंसं कॉरिएंडर फूड, सोया सॉस, मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता स्मेल येतोय जबरदस्त. आता 1 मिनिट आपण ठेवूया परत वाफेवर. चीजी पास्ता रेसिपी तयार झालेली आहे मिनू स्टाईल. मस्तपैकी वाव. हे मनवीला पहिला देऊया. मनूला काय माहिती आवडतंय काय, फर्स्ट टाइम आहे मनवीचं.
चावून खा चावून खा. आवडलं बाळा? छान आहे, मनूला आवडलं. चीजी चीजी पास्ता रेसिपी खास नवरोबासाठी. खा आणि सांगा फर्स्ट टाइम मी बनवलेला चीजी पास्ता रेसिपी कसा झालेला आहे. एक नंबर. जबरदस्त. थँक्यू. बाहेरच्या पेक्षा जबरदस्त झाले. मस्त. वाव, फर्स्ट टाइम खाते, हबीसाठी बनवलंय म्हणून. बघू मला आवडतं का. इंग्रेडियंट्स त्याच्यामुळे चव आले आणखी. मी कॉर्नवाला नव्हतं खाल्ला कधी. हे कॉर्न मी माझ्या मनाने टाकले. मस्त आलं. छान झालं. बेबीला आवडलं. पास्ता माझा काय एवढा फेवरेट नाही आहे, पण मी फर्स्ट टाइम खाल्लाय, पण मला एवढा नाही आवडत, पण छान झालंय. आणि ज्यांना चिली फ्लेक्स आवडते त्यांनी पण टाकू शकतात चिली फ्लेक्स. आवडली आहे हबीला. तुमच्यासाठीच मी जास्त बनवलेली. झालं माझं जेवण झालं. बस झालं आता. जेवणार नाही? बाप रे. और दे ना मला. हिंदी मराठी मिक्स. ओके देते बेटा. बेटाला चला आज जेवण करायची टेन्शन नाही आहे. मी काय जास्त नाही खाल्ले तर मला लागेल. दुपारी मी सांबार डाळीचं बनवलं आणि थोडासा भात पण आहे मनवीला आणि मला होऊन जाईल. तर मला नवीन दुसरं जेवण करायची गरज नाही. तुम्हाला मॅक्रोनी पास्ताची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.